जळगावमध्ये लाडक्या बहिणींना बँकेच्या कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागतोय, कारण आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी बँकांकडून फिरवा केली जात असल्याचा आरोप केला जातोय। तर बँकांकडून तांत्रिक अडचणींचं कारण देत टाळाटाळ केली जाते। संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। हक्काच्या पैशांसाठी जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींकडे त्यांनी दाद मागितलेली आहे आणि याबाबत लाभार्थी महिलांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। मंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सगळ्या लाडक्या बहिणींना राज्य सरकारतर्फे 1500 रुपये देण्यात आले आहेत। या महिलांच्या खात्यात गेल्या 2 महिन्याचे पैसे एकत्र येऊन जवळपास 3000 रुपये त्यांच्या खात्यात पडले असून अद्यापही त्या पैशांचा उपयोग त्या महिलांना होत नाही आहे। कारण खासगी बँकांमध्ये गेल्यानंतर या महिलांना त्या बँकेमधून पैसे मिळत नसल्याने आज या सर्व महिला संतप्त झालेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात पडले आहेत, मात्र त्याचा तुम्हाला उपयोग होत नाहीये, तुम्हाला मिळत नाहीये। नेमका काय प्रकार आहे? खूप त्रास होतोय। आमच्या महिलांचे पैसे मिळाले ते आमच्या काही उपयोगाचे नाहीये, कारण की आम्हाला एवढे तरसून पैसे देत आहे। आमचे कामाचे दिवस पडताय, आम्ही भुकेती शहीद सकाळपासून येतात, आमचे कामं घरी पडलेले असतात। आमचे माणसं आम्हाला बोलतात बा तुम्ही कामं धंदे बुडताय ते बुडताय, आणि बँकवाले म्हणतात आम्हाला, आम्ही तिथे जातात आम्हाला म्हणतात ते आज उद्या आणि परवा केवायसी करा, अमुक करा ढमुक करा, आम्ही सगळं करून सुद्धा आमचे पैसे नाहीये। 5 दिवसापासून येते सर, आज या उद्या यावं, आज या उद्या असं। शनिवारी परत मी आली, बँक चालू होतं, मग तिथे आरडाओरडा झाला। ते म्हणत होते तर असा ते आरडाओरडा केला तर आम्ही इथून बँक बदलून घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊ। तरी आम्ही पोलिसांना बोलू, त्यांनी पोलिसांना सुद्धा बोलून घेतलं होतं। ते पोलीस म्हटले शांतता घ्या मावशी, होईन असं म्हणून। तर बाया घरोघरी चालल्या गेल्या। 3-4 दिवसापासून बँकच बंद ठेवतायत। ते बँकवाले धमकी देतात, जास्त आरडाओरडा केला का त्रास होतोय आम्हाला या सर्व गोष्टींचा। आता पोलीस बोलवतात, ते बोलवतात, धमकी देतात, काही उपयोगाचे नाही सर। चिंचोली बँकवाल्यांनी तुम्हाला पैसे का थांबवले? तुमचे काही कारण? काय कारण? ते म्हणतात इथं जा, तिथं भेटेल शाखेमध्ये, इथं जातो ये म्हणता, आरडाओरडा करा, केवायसी करा। केवायसी केली, सगळं केलं, तरी हे बँकवाला आम्हाला पैसे देता नाहीये। मग आता तुम्ही जळगावला का आलात? हे कलेक्टर साहेबांकडे आलेलो आहे, त्यांच्याकडे आता करतो आम्ही काहीतरी, तक्रार करतील काहीतरी। आमदार साहेबांशी भेट झाली, आमदार साहेब म्हणाले देऊ भाऊ आम्ही। गेल्या 1 महिन्यापासून पैसे मिळत नसल्याचं समोर आलेलं आहे। याचेच आम्हाला पैसे मिळावे म्हणून या सर्व संतप्त महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। जळगाव ग्रामीणच्या काही महिला इथे कलेक्टर ऑफिसला मिळाल्या आमच्या भगिनी, आणि त्यांच्या ज्या तक्रारी होत्या की ही जी RBL बँक आहे, या बँकेत आम्ही पैसे जमा झालेले आहेत, मेसेज आलेला आहे, पण आम्हाला पैसे मिळाले नाही। आता आम्ही कलेक्टर साहेबांकडे ते भेटलेले तक्रार द्यायला लावतो, आणि मला वाटतं येणाऱ्या काळात अशा बँका असतील यांच्यावरती 100% आम्ही कारवाई करायला लावू। कारण सरकार आमच्या गरीब भगिनीबरोबर मदत करण्याची भूमिका घेते, आणि मला वाटतं काही बँका आडमुठे धोरण घेत आहे। भविष्यात मला वाटतं अशा बँकेवरती 100% आम्ही कारवाई करायला लावू। आता बँकच्या मॅनेजरशी आम्ही बोललेलो आहे, त्यांनी सांगितले की 2 दिवसात आम्ही करून देतो। 2 दिवसानंतर त्यांनी केलं नाही तर परत कलेक्टरकडे त्यांच्या बँकेवाल्यांना बोलून त्यांच्यावरती कारवाई करायला लावणार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।